मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदीला आता अण्णांचा फोन येतो। तेव्हा अण्णा म्हणतात, काय ग आनंदी, तू काय करतेस? तुझी दिवाळी कशी चालली? आनंदी म्हणते, अगदी छान। आता अण्णा विचारतात, तुझ्या आईने जे तुला दिवाळीसाठी गिफ्ट दिलं होतं ते आवडलं का? आनंदी म्हणते की हो, खूप छान आहे। तर आता सार्थक सरांची तर कमाल आहे, त्यांनी आमच्या सर्वांसाठी गिफ्ट आणले आहेत असं अण्णा म्हणतात। आनंदीला आता खूप भारी वाटतं, ती म्हणते खरंच त्यांच्या मनाचा तो मोठेपणा आहे। त्यावरती अण्णा तिला सुचवतात, अगं आनंदी, आज काय आहे तुला माहिती आहे ना? आनंदी म्हणते, हो माहिती आहे अण्णा, आज पाडवा आहे ना। आता अण्णा तिला म्हणतात, आनंदी, तू सार्थक सरांसाठी पाडव्याचं म्हणून काहीतरी गिफ्ट घ्यायलाच हवं, तू त्यांच्या इथे राहतेस ना म्हणून। त्यावरती आता आनंदी म्हणते, हो अण्णा, मी पाहते काहीतरी। अण्णा आता ठीक आहे असं म्हणून लगेच फोन ठेवतात। तर आता आनंदी विचार करू लागते ना की काय आवडत असेल सार्थक सरांना। तर आता लगेच ती शकूला पुढे बोलवून घेते। त्यानंतर शकू विचारते, काय ग आनंदी ताई, तू मला एवढे लवकर का बोलवलंस? तेव्हा आनंदी म्हणते, आपल्याला एके ठिकाणी जायचंय, चल माझ्याबरोबर। तेव्हा मला सार्थक सरांसाठी शर्ट घ्यायचा आहे असं आनंदी म्हणते। तेव्हा तू मग स्वतः का नाही गेली घ्यायला? आता शकू विचारते। तेव्हा मी त्यांच्यासाठी पहिल्यांदाच काहीतरी घेतीये, त्यामुळे त्यांना कोणता रंग आवडतो त्याचबरोबर कसा शर्ट घ्यावा हे कळतच नाही, तुझी मदत झाली तर बरं होईल। ती शकू म्हणते, अगं मी माझ्या घरचा पाडवा सोडून इकडे आलीये, माझा नवरा माहिती आहे ना तुला कसा आहे। आनंदी म्हणते, आपण पटकन जाऊ आणि पटकन येऊ अगं। आता दुसरीकडे वृंदा ही रूममध्ये बसलेली असताना शलाका नवीन साडी नेसून तेथे येते आणि म्हणते, आई मी कशी दिसतीये? तेव्हा खरंच तुझ्यावर ही साडी खूप खुलून दिसतीये, नवीन आहे ना असं ती विचारते। शलाका म्हणते की हो। तर आता वृंदा म्हणते, तुमच्या सर्वांचा आता पाडवा असेल ना? तर शलाका म्हणते, हो, आता तो सेलिब्रेट करणार आहे, पण त्या आनंदी आणि सार्थकचा पण असेल। आनंदी सार्थकला खरंच ओवाळणार आहे का ग? वृंदा म्हणते, नाही माहीत, पण आता रेश्मा येणार आहे, रेश्मा सर्वांसाठी दिवाळीला गिफ्ट आणते ना म्हणून। तेव्हा आता रेश्माची खरंच चॉईस खूप छान असते, मला ते गिफ्ट खूप आवडतात असं शलाका म्हणते। त्यावरती आता वृंदा म्हणते, ते ठीक आहे ग, पण ह्या आनंदीची लायकी आता तिला समजेलच। आता आनंदी सार्थकसाठी काय गिफ्ट आणते ना आपण पाहूच आता। तेव्हा आता त्या आनंदीची खरं तर लायकी नाहीच आहे, सार्थक आणि रेश्माची जोडी किती परफेक्ट आहे, मेड फॉर ईच अदर असं म्हणून आता शलाका खूपच कौतुक करू लागते। त्यानंतर आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना रेश्मा तितक्यात तेथे येते। तिने घरातील सर्वांसाठी आता खूप छान छान असे गिफ्ट देखील आणलेले असतात। रेश्मावर तर सर्वजण इम्प्रेस होतात। आदर्श देखील तेथे आता बसलेला असतो, तो विचार करतो रेश्मा असं का करत असेल। त्यानंतर आता वृंदा आणि सुधा त्याचबरोबर शलाका ह्या तिघीही गिफ्ट घेतात। तर अक्षू म्हणते, अगं रेश्मा, मला कशाला गिफ्ट आणायचं उगीच? तेव्हा रेश्मा म्हणते, आपल्या माणसांसाठी नाही मग कुणासाठी आणायचं? केदार, अथर्व, सार्थक, आनंद या सर्वांसाठी तिने गिफ्ट आणलेले असतात। ती विचारते की बाबा कुठे आहेत? आता बाबांना गिफ्ट देऊन येते हा असं म्हणून ती आता अरविंदाकडे चाललेली असते। तेव्हा आता वृंदा म्हणते, सुधा तुला एक सांगू का ग, रेश्माच या घरची सून व्हायला हवी होती, त्या आनंदीची काही लायकी आहे का आपल्या घरची सून होण्याची? रेश्मा बघ ना सगळ्यांचा किती विचार करते। त्यावरती आता सुधा म्हणते, हो ना। दर्श रागातच म्हणतो, पण आता आनंदी या घरची सून आहे, आपण रेश्माचा नाही तर आता आनंदीचाच विचार करायला हवा असं म्हणून तो सगळ्यांची तोंड आता गप्प करतो। अरविंद तितक्यातच तेथे येतो। तेव्हा रेश्मा आता त्याला म्हणते की बाबा, मी तुमच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलंय, याच्यामध्ये शॉल आहे, नाशिकमध्ये आता थंडी सुरू होईल ना म्हणून। त्यावरती आता अरविंद तिच्याकडे पाहू लागतो। त्यांना आता आठवत असतं की रेश्माच त्या दिवशी इथे आली होती। तेव्हा आता रेश्मा विचार करू लागते की ह्या बाबांनी मला त्या दिवशी पाहिलं होतं, आता जर काही बोलले तर खूप मोठा पचका होईल। या विचाराने आता ती सार्थक आणि आनंदी कुठे आहे असं पटकन विषय टाळत विचारते। तेव्हा ते दोघेही वर रूममध्ये आहेत असं आदर्श म्हणतो। तर इकडे आनंदीने सार्थकसाठी शर्ट आणलेला असतो। ती म्हणते, नक्की त्यांना आवडेल ना हा शर्ट असं म्हणून ती आता कपाटात ठेवते। तेवढ्यातच रेश्मा तेथे येते आणि आनंदीला गिफ्ट देते। तेव्हा ती विचारते, रेश्मा मॅडम, तुम्ही माझ्यासाठी असं गिफ्ट का आणलं? तेव्हा तू मला परकी समजतेस का असं रेश्मा म्हणते, आणि सार्थक कुठे आहे असं विचारते। तर सार्थक तेथे येतो, तर तो आल्याबरोबर रेश्मा लगेच त्याला मिठी मारते आणि आनंदीला म्हणते,
तुला असं ऑड नाही वाटत ना? आम्ही ओल्ड फ्रेंड आहोत ना, म्हणून आम्ही असंच करतो. तेव्हा आनंदी आता आपली नजर चोरते, तिलाही वाईट वाटत असतं. तर रेश्मा म्हणते, हे बघ सार्थक, मी तुझ्यासाठी अगदी ब्रँडेड शर्ट आणलाय. तेव्हा सार्थक विचारतो, एवढा खर्च का करायचास तू? ती म्हणते, राहू देत रे, आपण फ्रेंड आहोत ना, असं म्हणून ती त्याला लगेच तो शर्ट चेंज करायला सांगते. तेव्हा सार्थक आता रेश्माने आणलेला शर्ट लगेच घालून दाखवतो. ती म्हणते की खरंच खूप हँडसम दिसतो तू यामध्ये. आनंदीला आता खूप वाईट वाटतं की मी आणलेला शर्ट तर खूप स्वस्तातला आहे, सार्थक सरांना तो आवडेल ना? तर रेश्मा तेथून जाते. तर सार्थक विचारतो, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, तुम्ही माझ्यासाठी काही गिफ्ट आणलंय का? मगाशी बाहेर गेला होता, येताना काहीतरी हातात होतं. ती म्हणते, नाही, काहीच नाही आणलं मी तुमच्यासाठी गिफ्ट. तर सार्थक म्हणतो, काहीतरी लपवताय, त्या कपाटात आहे का? तिकडे सारखं पाहताय, असं म्हणून तो कपाटाजवळ जातो. आनंदी आता तेथे उभी राहते, ती बाजूला होतच नाही. सार्थक म्हणतो, पहा मी काहीही करेल, असं म्हणून तो अगदी आनंदीच्या जवळ जातो. तेव्हा आनंदी आता खूप घाबरते, ती पटकन बाजूला होते. तेव्हा तो हसतो आणि कपाटामध्ये असणारं तिने आणलेलं ते गिफ्ट पाहतो. तो म्हणतो की हे गिफ्ट आणलं काय? मगापासून हे लपवताय काय? आता घरातील सर्वांसमोर तुम्ही मला हे गिफ्ट द्यायचं, असं म्हणून तो आता पुढे होतो. दुसरीकडे आता मालती अण्णांना ओवाळत असते. अण्णा मालतीला छान अशी साडी गिफ्ट करतात. तेव्हा तुला साडी नक्की आवडेल ना, असं ते विचारतात. आता दरवर्षी पाडव्याला तुम्ही मला साडी गिफ्ट देता आणि ती साडी नेहमीच मला आवडते, असं मालती म्हणते. तेव्हा आता मनोज आणि लीना हसू लागतात. आता तुम्ही दोघांनी सेम सेम कलरची कपडे घातलीये, असं लीना म्हणते. त्यावरती अण्णा म्हणतात, तुला असं म्हणायचंय का आम्ही दोघेही एकमेकांच्या रंगात रंगून गेलोय? तेव्हा आता मालती लाजते. तर मनोज आता पाटावर बसतो, लीना त्याला ओवाळते, औक्षण करते. मग आता मनोज खूप छान असा फोन तिला गिफ्ट करतो. लीना म्हणते, एवढा महागडा फोन का केला गिफ्ट? तो म्हणतो, लोन काढून घेतलाय, पण घेतलाय पाडव्याला नवऱ्याने बायकोला काहीतरी गिफ्ट द्यायचंच असतं म्हणून. तर आता सानू म्हणते, आपण यामध्ये छान छान फोटोज काढूयात आता. तेव्हा सर्वजण आता सानूवर हसतात. इकडे आता रेश्मा हॉलमध्ये आलेली असते, ती सगळ्यांबरोबर गप्पा मारते. तेव्हा वृंदा म्हणते, सुधा तुला एक सांगू का गं, असं काही असलं ना मला यांची खूप आठवण येते, माझं नशीबच मेलं फुटकं आहे या बाबतीत. तेव्हा आता सुधा म्हणते, आपली माणसं बरोबर आहेत ना, तू तो विचार जास्त नको करू. वृंदा म्हणते, अगं आज पाडवा आहे, मी सुद्धा यांना ओवाळलं असतं. तेव्हा आता त्या सर्वांचा विषय सुरू असताना सार्थक तितक्यात तेथे येतो. त्याने आता रेश्माने आणलेला शर्ट घातलेला असतो, सर्वांना समजतं. तो म्हणतो की रेश्माची चॉईसच छान आहे. तेवढ्यातच आनंदी गिफ्ट घेऊन तेथे येते. सार्थक म्हणतो, तुम्ही आता सर्वांसमोर मला हे गिफ्ट द्या. तेव्हा आता रेश्मा, वृंदा सर्वांचा जळफळाट होऊ लागतो. तेव्हा अक्षू म्हणते, आनंदी वहिनी, अगोदर सार्थक दादाला तू ओवाळ आणि मग नंतर त्याला गिफ्ट दे. तेव्हा आनंदी आता ठीक आहे असं म्हणते आणि सार्थकचं ती औक्षण करते, त्याला ओवाळते. मग नंतर सार्थक म्हणतो, पाहूयात काहीतरी गिफ्ट आणले मला माझ्या बायकोने, असं म्हणून तो गिफ्ट काय आणले ते पाहतो. तर तिने खूप छान असा शर्ट त्याच्यासाठी आणलेला असतो. तेव्हा सार्थक तो शर्ट उघडून पाहतो. तर केदार म्हणतो, शेतातल्या बुजगावण्यासारखं वाटतंय, किती लूज आणलाय तो शर्ट, किती मोठा आणलाय. सार्थकला आता अगोदर तब्येत वाढवावी लागेल. सगळेजण आता आनंदीवर हसू लागतात, तिला खूप वाईट वाटतं. सार्थक अगोदर कुणाला काहीच बोलत नाही, तो अगदी गप्प असतो. वृंदा, शलाका आणि रेश्मा या तिघीही आनंदीची मस्करी करू लागतात, त्या खूप टोमणे मारू लागतात. केदार देखील आता आनंदीला खूपच बोलतो. ते पाहून आता आनंदी म्हणते, सॉरी हा सर, अहो मी त्यांना सांगितलं होतं तुमच्या शर्टचं माप, मला असं वाटतं त्यांच्याकडून चुकून आला असेल हा. सार्थक म्हणतो, काही हरकत नाही, माझ्या बायकोने मला पहिल्यांदाच हे गिफ्ट दिले आणि ते खूप माझ्यासाठी स्पेशल आहे. त्याला का तू बरोबर बोलत होतीस, 10-20 वर्ष फक्त मी हा शर्ट घालणार नाही तर आयुष्यभर हा शर्ट घालून मी मिरवणार. म्हणून तो रेश्माने आणलेलं ते शर्ट काढतो आणि आनंदीने आणलेलं ते शर्ट घालतो. तेव्हा आता सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. आनंदी आता गालातल्या गालात हसते, तर सार्थक तिच्याकडे पाहून हसतो. सुधाला खूप राग आलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक विचारतो, तुम्ही असं अचानक शर्ट का आणलं? आनंदी म्हणते, अहो अण्णांनी मला सांगितलं पाडवा होता ना म्हणून. तर आता सार्थक म्हणतो, या शर्टपेक्षा मी तो दिवस सर्वात जास्त लक्षात ठेवेल. तुम्ही स्वतःहून प्रेमाने माझ्यासाठी जेव्हा काहीतरी गिफ्ट आणाल आणि तेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे. इकडे रेश्मा ही खूपच चिडलेली असते. ती आता एका आगीमध्ये सार्थकला दिलेलं ते शर्ट जाळून टाकते आणि म्हणते, आनंदीच्या आयुष्याची अशीच मी राख करणार, तिला सुखाने जगू देणार नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब